शासकीय बैठकांना कमी आणि घरगुती कामांना जास्त. की पंतप्रधानांनी हे आवाहन केलं, पण त्यांच्या मंत्र्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं गेलं पाहिजे. लग्नातही येतात तर हेलिकॉप्टर घेऊन येतात. सर्वसामान्य माणसाच्याच नव्हे, संपूर्ण भारतीयांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केले आहे की 1 वर्ष कोणीही सोने खरेदी करू नये व खाद्यतेलाचा वापर कमी करावा. यावर अमरावतीचे काँग्रेस खासदार परंतु वानखडे यांनी गंभीर टीका केली आहे. खासदार बळवंत वानखडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या या आवाहनाने सर्वसामान्य माणसाच्याच नव्हे तर पूर्ण भारतीयांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पुन्हा देश लॉकडाऊनच्या कडे चालला आहे का? एक आर्थिक मंदी म्हणून, दिवाळखोरी म्हणून या देशात निर्माण झाली आहे का? हे या निमित्ताने पंतप्रधानांच्या या आवाहनावरून अधोरेखित झाले आहे. तेल कमी खा, लॉकडाऊन मध्ये केल्यासारखी कामे करा, वर्क फ्रॉम होम हे जे सल्ले देत आहेत, या सल्ल्यांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून किंवा देशाचे पंतप्रधान म्हणून लोकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडवणे हे कर्तव्य असते की भावनात्मक आवाहन करून लोकांना दिशाभूल करणे. पंतप्रधानांनी हे आवाहन तर केले आहे, पण त्यांच्या मंत्र्यांना सुद्धा त्यांनी सांगायला हवे. आमच्याच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री लग्नात येतात तर हेलिकॉप्टर घेऊन येतात आणि एका लग्नासाठी 8 लाख रुपये किंवा जो काही खर्च असेल तो सातत्याने करतात. प्रत्येक वेळी ते कोणाच्या लग्नाला किंवा वाढदिवसाला अशा पद्धतीने येऊन प्रशासनाचा खर्च वाया घालवतात. शासकीय बैठकांना कमी आणि घरगुती कामांना जास्त अशा आमच्या पालकमंत्र्यांचे दौरे आहेत. म्हणून याकडे सुद्धा मोदी साहेबांनी लक्ष द्यायला हवे आणि त्यांचे कान टोचले पाहिजेत, असा गंभीर आरोप खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या या आव्हानानं सर्वसामान्य माणसाच्याच नव्हे, संपूर्ण भारतीयांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. की पुन्हा देश लॉकडाऊनच्या कडे चालला, की एक आर्थिक मंदी म्हणून, दिवाळखोरी म्हणून या देशात निर्माण झालेली आहे. हे या निमित्तानं पंतप्रधानांच्या या आव्हानावरून अधोरेखित झालेलं आहे. तेल कमी खा, लॉकडाऊन मध्ये काम याच्यासारखे कामं करा, वर्क फॉर होम हे जे ते सल्ले देत आहेत, या सल्ल्यांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे. जे काही आपले कर्तव्य असते लोकप्रतिनिधी म्हणून किंवा देशाचा पंतप्रधान म्हणून, की लोकांना ज्या काही अडचणी असतील त्या अडचणीत सहकार्य करून लोकांना त्या अडचणी सोडून देणे हे कर्तव्य असते. की भावनात्मक आवाहन करून एक लोकांना गुमराह करणे असं यामधून दिसून येते. म्हणून मी हे म्हणेल की पंतप्रधानांनी हे आवाहन केलं, पण त्यांच्या मंत्र्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं गेलं पाहिजे. आमच्याच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री लग्नातही येतात तर हेलिकॉप्टर घेऊन येतात आणि एका लग्नाच्या साठी 8 लाख रुपये किंवा जे काही खर्च येत असेल ते खर्च सातत्यानं करतात. प्रत्येक वेळेस येतात ते कोणाच्या लग्नात, कोणाच्या वाढदिवसाला अशा पद्धतीने येऊन प्रशासनाचा खर्च वाया गमावतात. शासकीय बैठकांना कमी आणि घरगुती कामांना जास्त अशा आमच्या पालकमंत्र्यांचे दौरे आहेत. म्हणून याकडे सुद्धा मोदी साहेबांनी यांचे सुद्धा कान टोचले पाहिजेत, असे मी या निमित्तानं